आज आपण निघालोय महाराष्ट्रातल्या एका हिडन युरोपियन स्टाईल सिटीकडे. हिरवीगार डोंगर रांग, शांत वातावरण आणि एक वेगळाच वाईब. वेलकम टू लवासा सिटी. मग हीच गोष्ट आम्ही आमच्या डोळ्यांनी बघायला आणि अनुभवायला निघालो, ते पण 4 मित्रांबरोबर. तशी तयारी आमची 2 ते 3 महिन्यापासूनच होती, पण प्लॅन कधी सक्सेस होत नव्हता. फायनली आम्ही अशा वातावरणात जाणार होतो की म्हणतात ना, तिथे एक सुंदर शहर होतं, आता ते बंद पडले. मग रस्त्यानं जाताना वॉटरफॉल बघतो आणि थेट लवासाच्या गेटमध्ये आम्ही शिरतो. ही अबंडन सिटी म्हणजे अबंडन म्हणतो आपण, म्हणजे बंद पडलेली सिटी. या ठिकाणी सगळं बंद पडले. म्हणजे या ठिकाणी काय एका वेळेस अशी सिटी म्हणजे लवासा सिटी पूर्ण बांधकाम चालू होतं आणि अचानक बंद पडली. त्याचं कारण म्हणजे लय मोठं आहे. जेव्हा या डॅमच्या पुलावर पोचलो, अचानकच पाऊस चालू झाला. आमची छत्री उडायची, कॅमेरा हे ते सगळ्या गोष्टी आम्ही सगळं सांभाळून आतमध्ये प्रवेश करतो मस्त बघायला सिटी. असं पण म्हणतात की तिथं अजून पण काही लोक राहतात आणि बऱ्याच जणांचं तिथं स्वप्नांचं घर तसंच राहिलं आणि ते सगळे इथून निघून गेले. असं वाटत आहे इथं किती फिरवते कमीचे, बाहेरच्या देशात आलो असं वाटत आहे. ते आता उगाच बंद पडलंय म्हणून नाही तर एवढं भारी वाटतंय ना आत्ता सुद्धा. एवढं आता त्या डॅमला पाणी नाही, अजून वाढन. इथं आल्यानंतर मला वाटलं फक्त शोचेच झाड आहे, पण शोचे नसून मी ते ना माझ्या मागे ना पेरूचं झाड पण आहे. ते पेरू झाड शेजारी आंब्याचं झाड पण आहे आणि मगाशी बघितलं ते फणसाचं झाड, म्हणजे फळं पण आहे, खाऊ शकतो आपण. आता आम्ही थेट निघालो त्या बंद पडलेल्या इमारतींकडे. आम्हाला घुसून बघायचं होतं की इमारती खरंच किती बंद पडलेल्या किती दिवसापासून, आणि त्यामध्ये नेमकी काय काय बंद पडलेले आणि किती दिवसापासून बंद पडलेले. ते ऑफिस, ते गार्डन, ते कॉफी शॉप, ते काय असेल ते सगळ्याच गोष्टी. ह्या ज्या इमारतींमध्ये आम्ही घुसण्याचा प्रयत्न केला, एका ठिकाणावरून जागा होती, तिथून आम्ही घुसून थेट त्या इमारत बघत होतो. आतून पूर्ण ते खंडर पडलेलं होतं, शांत सामसूम आणि जरा भूतिया वाटत होतं आम्हाला. तिथून सगळं बघून लवकरात लवकर बाहेर निघालो. जेव्हा सिटी इथं बंद झाली तेव्हा हे चालू होतं का नंतर चालू झालं? चालू होतं का?
पुढे एक युनिव्हर्सिटी आहे इथं, कॉलेज आहे म्हणजे ते चालू आहे सध्या. आपण इथं सगळं गार्डन, सगळं मेंटेनन्स सगळं चालू आहे व्यवस्थित. आपण आपल्याला डोगेशबाई म्हणतात, इथे जी गाडी उभी आहे ती मी जी लहानपणापासून होतो तेव्हापासून बंद पडली, तिचं काहीतरी करा. किती वर्षापासून हे असंच पडले, याला गंज लागला आता, गंज. ठीक आहे, मॉलचं हे कंस्ट्रक्शन होतं पूर्ण लोखंडी, अजून बी तसंच. आप कितने साल हो गए इधर? 3 साल। अभी इधर आगे क्या है? इथेच आहे ना, काही काही घरं चालू आहे आणि ती एवढी भारी आहे, असं वाटतं या ठिकाणी आपलं घर असावं, नाही का. पण काय करणार आहे, इथं बरेच वर आलोय आणि सुंदरता वाटतंय विदेशात आलोय, विदेशात. या सगळ्या बंद पडलेल्या शहरात बरेच अशा जागा होत्या की तिथे अजूनही लोक राहतात, आणि आम्ही चौकशी केल्यानंतर कळाले की बरेच लोक इथे राहतात खरं, पण ते कामानिमित्त पुण्यासारख्या शहरातच आहे. मग इथं कोण त्यांची देखभाल करणारे केअरटेकर म्हणून आहे. मग त्यांनी आम्हाला असा सगळा परिसर दाखवला. डोंगराला जसं कोरून घर बनवलं ना, मग नेचरने पण दाखवलं आपल्याला की पावसाळ्यात किंवा वाऱ्या वावदानात हे घर कसं कोसळून पडले हे बघ. आणि कोसळून पडण्याची दरड कोसळली झाली. पाऊसही पण लई चालू होतो सारखा, मध्येच पाऊस होतोय, मध्येच जाते. आता जर इथं जरी आता बी आपण खाली विल्यामध्ये जाऊन देत नाही, पण विल्याचं खाली गार्डन कसं बनलेलं आहे काय ते सगळं बघ. आता जे घर बघितलं ना, ते घर एकदम विदेशी टाईप होतं, म्हणजे विदेशातलंच म्हणायचं. आपल्या त्या ठिकाणी गार्डन मेंटेन करणारे केअरटेकर पण या ठिकाणी ते सगळं फुलझाडं, सगळे गार्डन, लॉन सगळं सांभाळते. आणि त्याचा भीतीवर बघितलं आपण, एकदा असं झाड आहे किंवा अशी वेल आहे ती भीतीला चिटकली. लवासा शहर पुणे प्रकल्पाची कल्पना सुरुवातीला 2000च्या दशकाच्या सुरुवातीला करण्यात आली होती, आणि भारतातील पहिले खाजगी मालकीचे डोंगराळ महानगर म्हणून त्याचे कौतुक करण्यात आले. आपण या बंद पडलेल्या 5 स्टारमध्ये आलो. ते बंद पडलेलं 5 स्टार म्हणजे त्या ठिकाणी अजूनही सामान तसंच आहे. तो 5 पायाचा पंखा, टी व्ही, सोफे, आता ते बंद केलं आहे गव्हर्नमेंटनं, म्हणजे जाऊन देत नाही मध्ये, आता सगळं क्लोज केलं आहे. पहिलं चालू होतं, पहिले सगळे लोक आतमध्ये जात होते. हे असं ठिकाणी ना, हे ठिकाणी असं वाटतं आहे नुसते फोटो शूट काढत राहावा, व्हिडिओ काढत राहावा, एक नंबर असं वाटतं. हे जर आताच एवढं भारी वाटते पाहायला, जरी बनवलं असतं तर लय भारी वाटलं असतं.